ह्या जगात प्रत्येकजण कधी ना कधी प्रेमात नक्की पडतो. प्रेमात पडल्यावर भूक न लागणे, झोप न येणे, आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव जरी ऐकले तरी हृदयात धडधड होणे, ह्या व्यतिरिक्त त्याला भेटण्याआधी तयार होणे, अशा बऱ्याचशा घटना तुमच्यासोबत घटत असतात. पण एक मुलगी जी आपलं सगळं आयुष्य ज्या मुलासोबत घालवणार आहे, तिच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो, मी निवडलेला जीवनसाथी योग्य तर आहे ना? तर काही सायकोलॉजिकल लक्षणं आहेत, त्यावरून तुम्ही ठरवू शकता समोरचा मुलगा तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. 1. तो तुम्हाला जज करत नाही. समजा तुमच्या मैत्रिणीसोबत भांडण झाले, ते येऊन तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला सांगितले आणि तो जर तुम्हालाच दोष देत असेल, तुझीच चूक असणार असं बोलत असेल, तर तो तुम्हाला जज करत आहे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं, पण दरवेळेस असंच होत असेल तर फ्युचरमध्ये तुम्ही तुमचे मन त्याच्याजवळ मोकळं नाही करू शकत. या उलट तुमच्या आईवडिलांप्रमाणेच तुमचा पार्टनर तुम्हाला समजावून घेत असेल, तुम्हाला समजावून सांगत असेल, तर तो तुमच्यावर प्रेम करत आहे हे समजून जा. 2. किती पण बिझी असेल तरी पण तुमच्यासाठी वेळ नक्की काढेल. एक रिलेशन बिल्ड करायला पैशांपेक्षा जास्त एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. खास करून तुम्हाला जेव्हा तुमच्या पार्टनरची ॲक्च्युली गरज आहे आणि तो बिझी असून पण वेळ काढून तुम्हाला भेटायला येत असेल, तर तो खरंच तुमच्यावर प्रेम करतो. 3. तो नेहमी तुम्हाला प्रोटेक्ट करेल. आपले आईवडील आपल्याला जसं सांगतात, परक्यांनी दिलेलं काही खायचं नाही, त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही, ह्यामागे त्यांचा आपल्याला प्रोटेक्ट करण्याचा हेतू असतो. अगदी सेम तुमचा पार्टनर तुम्हाला प्रोटेक्ट करत असेल, काही चुकीचं घडू नये म्हणून सजेस्ट करत असेल, तर तो नक्कीच तुमच्यावर प्रेम करतो. पण जर तू हिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, बोललीस तर माझ्याशी बोलायला येऊ नको, परत तुझं तोंड दाखवू नको, असं काहीतरी बोलत असेल ना, तर तुमचा पार्टनर तुम्हाला प्रोटेक्ट करत नसून कंट्रोल करतोय हे समजून घ्या. 4. मनातल्या गोष्टी शेअर करतो. किती पण शांत राहणारा, गप्प राहणारा मुलगा असेल तरी पण तो आपल्या पार्टनरला आपल्या मनातील गोष्टी नक्कीच सांगतो. दिवसभरात घडलेल्या गोष्टी किंवा फॅमिलीमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या पार्टनरसोबत नक्की शेअर करतो. सोबतच आपल्या पार्टनरच्या फॅमिलीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 5. तुम्ही जिथे चुकत असाल तिथे तो तुम्हाला नक्की ओरडेल. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या बॉयफ्रेंडने तुम्हाला ओरडूच नाही, चुकल्यावर काही बोलूच नाही, तर मग तुम्ही चुकीच्या रिलेशनमध्ये आहात. आपले पॅरेंट्स आपल्याला ओरडतात कारण त्यामागे त्यांची केअर असते. अगदी तसेच जो मुलगा तुमची केअर करत असेल तो तुम्हाला चुकल्यावर नक्की ओरडेल, पण तुम्हाला जास्त रडू देणार नाही. या व्यतिरिक्त एक चांगला पार्टनर आपल्या पार्टनरला नेहमी रिस्पेक्ट देतो. कुठल्याही सिच्युएशनला मॅच्युअरली हँडल करतो. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सोडून जात नाही. तुम्हाला प्रायोरिटी देतो. तुम्हाला त्याच्याच फॅमिलीचा एक भाग समजतो. तो पार्टनर तुमच्यासोबत त्याच्या भविष्याची तयारी करत आहे हे समजून घ्या.